नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसे या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आजचा सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे कांदा निर्यात शुल्क तातडीने कमी करावं यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू केलेले आहे। कारण कांद्याचे भाव अचानक गडगडले, साधारणतः 1000 ते 1500 रुपयापर्यंत कांद्याचे भाव खाली आले। त्यामुळे कांदा लागवड करणारे जे शेतकरी आहे म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांचं प्रचंड नुकसान होत असून त्यांचा जो खर्च झालेला आहे तो सुद्धा निघत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे। कांद्याचं निर्यात शुल्क जे 20% आहे ते तातडीने कमी करावं यासाठी लासलगाव येथे शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं। सरकारच्या निषेधाच्या घोषणासुद्धा केल्या। कांद्याचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याच्यावरती कायमस्वरूपी खरं म्हणजे तोडगा काढला गेला पाहिजे। कांद्याचे भाव गडगडल्यानंतर त्याबद्दलची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना निवृत्ती निहारकर। कांद्याचे बाजार भाव वाढले तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळीकडे बॉम्ब स्फोट झाल्यासारखी परिस्थिती निर्माण होती। खऱ्या अर्थाने आता कांदा उत्पादकांना उत्पादन खर्च सुद्धा निघणं अवघड झालंय। आज 1000 ते 1500 रुपयाच्या आसपास बाजार आहे, म्हणूनच काल आम्ही पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन लासलगाव येथे केलं। त्यानंतर मुंबईला विधानसभेमध्ये आदरणीय छगन भुजबळ असतील, दिलीप बनकर असतील, आदरणीय कोकाटे साहेब असतील, तिकडे दिल्लीमध्ये सुद्धा आदरणीय भगरे साहेब खासदार यांनी सुद्धा दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला आणि इकडे मुंबईला सुद्धा छगन भुजबळ साहेबांनी, दिलीप बनकर साहेबांनी सुद्धा विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला। खऱ्या अर्थाने आता सर्वच पक्षांनी आणि सर्व पक्षाच्या आमदार लोकप्रतिनिधींनी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी अति तातडीने दिल्लीला जाऊन 20% निर्यात शुल्क ही कमी करणं तितकीच काळाची गरज आहे। कारण आपल्याकडे आता आवक वाढत चालली आहे आणि 20% निर्यात शुल्क भरून एक्सपोर्ट करणं व्यापाऱ्यांना सुद्धा आता शक्य नाही, कारण इतर देशांचा माल जो आहे तो सुद्धा तिथं आपल्याला कॉम्पिटिशनला असतो। म्हणून ज्या वेळेस भाव वाढतात त्यावेळेस जितकी तात्परता भाव कंट्रोल करायला दाखवतात सरकार, तितकी तात्परता भाव वाढण्यासाठी काय करता येईल उपाययोजना यासाठी विरोधी पक्ष असतील, सत्ताधारी असतील यांनी केंद्राकडे जाऊन अति तातडीनं 20% निर्यात शुल्क ही कमी करणे गरजेचं आहे। नाहीतर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा मोठे आंदोलनं होतील आणि सरकारच्या विरोधामध्ये रोष निर्माण होईल आणि शेतकऱ्यांना सुद्धा पदरी काहीच येणार नाही। कारण शेतकरी रात्रीचा दिवस करून काबाड कष्ट करून त्याला जर त्याचा मोबदला मिळत नसेल याच्यापेक्षा मोठी कोणती शोकांतिका नाही। अरे या कांद्यावर निर्यात शुल्क लावलेल्या सरकारचं करायचं काय? कांद्यावरील निर्यात शुल्क निलाव बंद करा, बंद करा, बंद करा, कांदा निलाव बंद करा, बंद करा, बंद करा। राज्य सरकार, केंद्र सरकारने 20% निर्यात शुल्क कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, कारण शेतकऱ्यांना उत्पादन खर्च सुद्धा आज निघणं मुश्किल झालंय। तर मंडळी, जेव्हा जेव्हा कांद्याचे भाव खाली येतात त्यावेळेला शेतकऱ्यांची बाजू कोणीही घेत नाही, शेतकऱ्यांचं अतिशय नुकसान होतं। अशा वेळेला सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष घालायला पाहिजे आणि जे निर्यात शुल्क आहे ते खरं म्हणजे शून्य केलं पाहिजे। कांदा आणि शेतीबद्दलचे विविध प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमची माती आमची माणसं चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।